रवींदर वायकर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण आज सभागृहामध्ये सांगितलं की सर्वांनी आपल्या भाषेमध्ये भाषावार प्रांताची रचना झाली आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं जातं आहे आणि त्या मराठीमध्ये आज मला बोलायला सांगितलं त्याबद्दल आणि सर्वांनाच बोलायला सांगितलं त्यांच्या भाषेबद्दल, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. या 720 किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबई वसलेली आहे आणि या मुंबईमध्ये जास्त प्रमाणात ड्रग्स हे येत असतं आणि या ड्रग्सचा परिणाम हा नवजवान युवकांवर, तरुणांवर होत चाललेला आहे आणि याच्यामुळे भारतामध्ये दिवसाला ओव्हरडोसेसच्या माध्यमातून 2 लोक मृत्युमुखी होतात आणि म्हणून यावरती ड्रग्सवरती कठोर कारवाई करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. हा ड्रग येतं कसं तर समुद्रमार्गे किंवा रोड मार्गे, तर याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे आणि याच्या माध्यमातून ॲक्शन घेतल्यामध्ये ड्रग पॅडलर जे आहेत त्यांच्यावरती कठोर जर तुम्ही ॲक्शन घेतली नाही तर ते होणार नाही. यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी आणि जे नशामुक्त करायचे असेल त्या तरुणांना त्यांना देखील हॉस्पिटलाइज लवकर चांगलं करून त्यांच्यावरती योग्य तो खर्च करावा. माझ्या विभागामध्ये जोगेश्वरी नॉर्थ वेस्टला जोगेश्वरी एरिया, गोरेगाव एरिया आणि पवई एरिया यामध्ये ड्रग मोठ्या प्रमाणात येत आहे, तर त्याच्यावरती देखील ॲक्शन या बाबतीमध्ये मोठ्यात मोठी ॲक्शन घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद सर.